ह्या कलियुगामध्ये श्री स्वामी समर्थांचेच एक नाव तारक आहे आणि त्याची प्रचिती श्री स्वामी समर्थ नेहमी त्यांच्या भक्तांना देत असतात। कधी कोणाच्या पोथीमधनं भस्म येतं, तर कधी कोणाच्या फोटोमधनं भस्म येतं, तर कधी कोणाच्या भिंतीवरती हाताचे ठसे उमटतात। तर आज आपण अशा स्थानावरती जाणार आहोत जिथे स्वामींनी अशीच काहीतरी लीला घडवलेली आहे। तर चला, आत्ता आपण आहोत कसबा पेठ मेट्रो स्टेशनच्या मागील बाजूस। कसबा पेठ मेट्रो स्टेशनच्या मागील बाजूस आल्यावरती इथे कुलकर्णी वाडा आहे, जिथे स्वामी समर्थांनी आपल्या अस्तित्वाची प्रचिती दाखवली आहे। चला, नमस्कार। तर आत्ता आम्ही आलो आहे कुलकर्णी वाड्यामधल्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये। तर इथे स्वामींनी आपली लीला दाखवली आणि त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती दिलेली आहे। तर ह्याबद्दल आपण जाणून घेऊया। तर नमस्कार, आपल्याबरोबर आहे अक्षय गुरुजी। तर तुम्ही आम्हाला सांगाल की काय पावलं वगैरे जी काय उमटली ते कशी आणि कधी उमटली? सगळ्यात पहिले तुम्हाला आणि तुमच्या प्रेक्षकांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि इथं पावलं उमटली म्हणजे माझे वडील श्री मदन मधुकर कुलकर्णी जे आता नाही आहेत, त्यांच्या भक्तीचं त्यांना मिळालेलं फळ म्हणजे इथं उमटलेली ही स्वामींची पावलं। 1997 सालच्या दिवाळीमध्ये घडलेला प्रसंग आहे आणि याची तशी माहिती सुद्धा इथं माहिती फलक आहे, जो आत्ताच आम्ही करून घेतला। वडिलांना पावलं उमटवण्याच्या आधी काही साधारण 3-4 महिन्यापूर्वी महाराजांनी दृष्टांतात असं दाखवलं होतं की मी तुझ्याकडं माझी पावलं उमटवणार आहे। म्हणजे दृष्टांत या शब्दाचा अर्थ असा की आपल्या ह्या दृष्टीने जे दिसत नाही किंवा हे डोळे चर्मचक्षु ज्याला म्हणतो, चर्मचक्षु जे बघू शकत नाहीत असं जे पलीकडचं असतं म्हणजे फक्त ज्ञानचक्षुनीच बघता येतं। कोणी भक्ती करायला लागलेला कुठलाही मार्ग असेल तो बाय डिफॉल्ट ज्ञानी होऊ लागतो, त्यासाठी वेगळे योग मार्ग करायची गरज लागत नाही। तर अशाच एका दृष्टांतात बाबांना महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन ते विठोबासारखे उभे होते, लंगोट, डोक्यावरती टोपी, स्वामीची एक टोपी अशी बाळाच्या कुंचीसारखी, कान झाकलेले असतात, कान दिसत नाहीत त्याच्यामध्ये। त्यांनी बाबांच्या उजवा पाय उचलला स्वामींनी आणि असा दाबला आणि परत मागं घेतला आणि नजरेने असं खुणवलं की खाली बघ। तर बाबांनी खाली बघितलं, तसा बरोबर वाळूमध्ये वगैरे कसे आपले पावलाचे ठसे उमटतात तसा असा मोठाच्या मोठा स्वामींच्या पावलाचा ठसा उमटला। आणि त्याच्यातून बाबांचं वर्णन असं की त्याच्यातनं एवढं तेज दिसायला आलं की त्या पावलाच्या पलीकडं काय हे मला कळेना। आणि परत समोर बघितलं तर महाराज नव्हते आणि तो फक्त पावलाचा तो ठसा आणि फक्त तेज, म्हणजे त्या तेजाच्या पलीकडे बाबांना काहीच दिसत नव्हतं, की काहीच नाही, सगळं त्या तेजानेच व्यापले असं। बाबांना एक कळलं की कदाचित महाराज आपल्याला हा प्रसाद देतील, पण ते कुठं केव्हा हे काही महाराजांनी सांगितलं नाही। त्यामुळे बाबांच्या मनात ते भयंकर उत्कंठ होतं की काय म्हणतात त्याला, सिगरेट सारखं की ते हे काय होणार, कधी, कसं, कुठं, काय वगैरे। बरेच वेळेला बाबांना असं वाटतं की आता आपण जिथं राहतो तिथं होईल का किंवा काय वगैरे वगैरे। तर एक दिवस दिवाळीच्या ह्याला इथं आता जी जागा आहे ही जागा म्हणजे हा आमचा पूर्ण वाडा, पणजोबांनी काही भाग घेतलेला आणि काही भाग त्यांनी डेव्हलप केलेला, सगळा बांधलेला। तर इथं बाबांचा त्यावेळेला स्विचबोर्ड बनवायचा कारखाना होता, जे आपले स्विचबोर्ड असतात ना घरातले, ते बोर्ड बनवायचा। इथं शेजारी एक गुलाबी रंगाची बिल्डिंग आता झालेली, तिथं तुम्हाला चकलीचं शॉप दिसेल, तर तिथं तो बोर्ड तयार व्हायचा आणि तिथून इथं काही महिला कर्मचारी असायच्या ज्या त्या बोर्ड असेंबल करणे, म्हणजे त्याला बोर्डला लाकडाला कटिंग झाल्यानंतर त्याच्यात 4 बटनाचं स्विच किंवा हे सगळं बसवणे, त्याला सनमायका लावणे, पॉलिश लावणे वगैरे ते काम इथं चालायचं। तर दिवाळीच्या वेळेला बाबा तिथून पूजा करून इथं चालत आले आणि बाबांच्या माग अर्धचंद्राकार भुस्स्यामध्ये अशी पावलं होती महाराजांची। बाबांना कळलंच नाही, तिकडं पूजा केली, मग आता इथेही पूजा करायची। मग हा एकच कारखाना 2 वास्तूंमध्ये डिवायडेड होता, शेजारी छोटासा गाळा होता आणि इथं होता। बाबांना कळलं पण नाही, बाबांच्या बहुतेक भोसले म्हणून कामगार होते
ते जोरात ओरडल्यावर मदन शेठ तुमच्या मागं बघा. बाबा इथून आत आले थांबले आणि बाबा तो कामगाराचा आवाज जोरात तो ओरडला, मदन शेठ तुमच्या मागं बघा काय झालं म्हणून बाबांनी मागं वळून बघितलं तर अशी सगळी भुश्याची पावलं होती. आणि त्यानंतर काहीतरी साधारण 4 का 5 दिवस गेले असतील, तर एक्झॅक्टली मला लक्षात नाही कारण मी तेव्हा किती 6-7 वर्षाचा होतो तेव्हा. तर त्यानंतर इथं हे जे आज फरशा बघतोय आपण इथं तसं नव्हतं, दगडी फ्लोरिंग होतं. जसं कुठल्याही वाड्याला तुम्ही जर बघितलं तर पूर्वी दगडी फ्लोरिंग असायचं, तर त्या दगडाचं फ्लोरिंग या वाड्याला होतं पूर्ण. तर तिथं पहिले असे फुलं उमटली, म्हणजे मधला परागकणाचा भाग 5 पाकळ्या 4 पाकळ्या अशी बऱ्याच ठिकाणी फुलं होती. म्हणजे जिथे हे पावलं आज उमटली त्याच दगडांवरती, पण अशी कुठं 3-4 फुलं, कुठं 1 फुल, कुठं 2 फुलं, अशी फुलं त्या दगडावरतीच फुलांचा ठसा. बाबांना ते बघितल्यानंतर लक्षात आलं, बाबांनी इथलं थोडं सामान हलवलं आणि त्याच वेळेला पुण्यातल्या मंडईतला जो मठ आहे तिथं बाबा नेहमी जायचे खूप पूर्वीपासून. पुण्यातल्या मंडईतला मठ तिथं सुद्धा प्रत्यक्ष स्वामी 3 दिवस राहायला होते. तर प्रत्यक्ष महाराजांनी म्हणजे त्यांच्या स्पर्शाने सिद्ध झालेली जागा आहे ती. तर तिथंच एक जीवनदास व्यंकटेश देशपांडे म्हणून एक पुजारी होते. आजही तुम्ही त्या मठात गेलात आणि देशपांडे काकांविषयी जर कोणाला विचारलं, जुने जे लोक आहेत त्यांना माहिती आहे, म्हणजे वेगळा योगी जे असतात ना तशी ती व्यक्ती, ते आम्हाला गुरु म्हणून लाभले. तर त्याला काकांनी थोडीशी कल्पना दिली की असं असं घडले. तर काका म्हणले की बघूया काय होते पुढे ते. आणि साधारण मला वाटतं त्यानंतर 8 ते 15 दिवसाचा पिरियड गेला असेल आणि बाबा एक दिवशी परत आले इथं रात्री दिवसभराचं काम संपून. त्यावेळेला का बाबांनी इथलं काम थांबवलं होतं की म्हणले नको हे काहीतरी वेगळं आहे, तर इथं काम नाही करायचं. त्यावेळेला बाबा परत संध्याकाळी आले, त्यांचं काम म्हणून त्यांनी उघडलं दरवाजा, तर त्यांना सुगंध यायला लागला. जसं महाराजांचा एक हिना अत्तराचा टिपिकल वास असतो, कारण महाराजांचं हिना अत्तर आवडतं. तर हिना अत्तर आणि भस्म असं मिश्र वास महाराजांनी बाबांनी अनुभवला आणि त्यावेळेला मग ही पावलं उमटलेली होती इथं. हे 1997 सालच्या दिवाळीच्या पिरियड मधले सगळं हे घडलेली घटना आहे. तर मग बाबांनी काम पूर्णच बंद केलं. मग इथं जे काही शेल्फ वरती वगैरे सामान वगैरे असायचं ते सगळं बाबांनी काढून टाकलं. की नाही म्हणलं इथं महाराजांना आता काम, आता इथं काम करायचं नाही, ह्या जागेचा काहीतरी स्वामींना वेगळा वापर करायचा आहे. मग त्यांनी सगळं इथलं सामान हलवलं. मग हळूहळू त्यांचं जसं जमेल तशा पद्धतीने बाबांनी डेव्हलप केली होती इथं. मग नंतर आता 2020 साली हे सगळी पावलं काय व्हायला लागलं, हे मूर्तीचे दगड नाही आहेत आणि इथं सगळीकडे खालती ना पूर्ण जमिनी तुम्ही तर कुठेही खोदा प्रचंड पाणी. तर ह्या दगडांना काय लागलं, ओल प्रचंड लागायला लागली. तर वरवरचे काही लेयर्स, काही पावलांचे ठसे जे होते, म्हणजे अक्षरशः सांगतो लहान बाळ असतं ना त्या बाळाच्या मापाचे पण ठसे होते बालरूपामध्ये. हो अगदी तानं बाळ असतं ना, एवढं तानं बाळाचं पाऊल केवढं असतं, एवढंच असतं. 2 इंचाचं वगैरे पाऊल असतं, 2-2.5 इंच मॅक्झिमम, ते सुद्धा ठसे होते. पण काय होतं, ह्याला पाणी चालत नाही मूर्तीचा दगड नसल्यामुळे. त्यामुळे बरेचसे पावलांचे ठसे अभिषेक करायचो, आपल्याला काही मूर्तीशास्त्रात नाही, दगडाचं काही ज्ञान नाही, अभिषेक करायचो पंचामृत, पण त्याचे केमिकल इफेक्ट्स होतात आणि हे दगडाला चालत नाही. मग ते ठसे बरेचसे निघून गेले. मी 1-2 लोकांशी भेटलो, बोललो आता 2020च्या अगोदर, म्हटलं मग हे काय करायचं. मग सगळ्यांनी सल्ला दिला की हे दगड वरती काढायला लागतील, कारण जमिनीतली ओल पण ह्याला नको, ह्याला पाणी चालणार नाही. तसं संगमरवर किंवा काळा पाषाण ज्याच्या जनरली मूर्त्या बनलेल्या असतात, हे दगड कसे ह्याला पाणी चालतं. मग ह्याचा पाण्याने होणारा वेअर एंड टेअर हा खूप, दीज आर लॉंग लास्टिंग स्टोन्स, ज्या बाकीच्या दगडांच्या ज्या मूर्त्या बनतात त्या. पण ह्याला तसं नाही चालत. ह्याला जर सतत पाणी लागलं तर हा वरचा लेअर खराब होणार, पापुद्र्यासारखं निघून जाणार. तुम्ही शनिवारवाड्याला जर बघितलं तर लाल महालाच्या इथलं अगदी बेसिक सांगायचं म्हटलं तर लाल महालाच्या बरोबर समोर एक बुरुज आहे. तुम्ही जर ते बुरुज नीट ऑब्झर्व केले ना तर त्याच्याशी खवले निघाल्यासारखं वरवरचा लेअर हे झाले. दगड झिजत नाही, पण ती एक प्रकारे झिजच आहे, वरचा लेअर निघून जातो. मग हे दगड सगळे वरती काढले, हा चौथारा बांधून घेतला त्यावेळेला. आणि नंतर मग आज आपण जी बघतोय ती महाराजांची मूर्ती अर्थात त्यांच्या इच्छेने तर ही ती बनली गेली. ते पण पुण्यातले शिल्पकार जगताप म्हणून आहेत, त्यांच्या हस्ते ते झालं. त्यांची मला वाटते 3री पिढी ते अमित जगताप त्यांचं नाव. त्यांनी ही बनवली मूर्ती मार्बलमध्ये. कारण आता हे जे पाऊल आहे जे उमटलंय ते पण असे हे नाही, अनिवन आहे. एक्झॅक्टली अनिवन आहे. हे दगडाचं टेक्स्चरच तसं आहे. म्हणजे तुम्ही आता हे वस्त्र आहे म्हणून, पण तुम्ही बाजूचं ते पाऊल बघितलं किंवा इथं जर बघितलं तर पाऊलाचा ठसा जो आहे त्याचं टेक्स्चर वेगळं आहे आणि त्याच्या बाजूचं जे ते टेक्स्चर वेगळं आहे. म्हणजे दगडाच्या कलरमध्ये आणि याच्यात सुद्धा फरक
तुम्हाला जाणवतो. आणि असंच सेम आम्ही जेव्हा गुजरातला गेलो होतो तिथं त्यांचं टेंबे स्वामींचं मंदिर आहे गरुडेश्वरला. सेम तिथं अशीच त्यांची पावलं, ते जिथं दगडावरती उभे होते तिथंच ते पावलं हे झाली. आणि तो पण असंच आहे अगदी सेम. म्हणजे तुम्हाला बघितलं की समजेल ते. मलाही ते जेव्हा आता रोज ह्या पावलावरती डोकं ठेवतो तर जे काही अनुभव असतो तो समजतो. पण ज्यावेळेला मी तिथं गेलो, मी पावलं बघितली, मला माझ्या मठातलंच डोळे पुढे आलं. आम्ही गिरनारला गेलो होतो मित्र सगळे. मग येताना मी एक मित्र म्हणला, गरुडेश्वर करून जाऊ. थोडा उशीर म्हणलं ठीक आहे गरुडेश्वर करून म्हणलं, महाराजांची इच्छा बोलवलं असेल त्यांनी. पण ज्यावेळेला ती पावलं बघितली मला हेच डोळे पुढे आलं. त्यासाठीच बोलवलं. नक्कीच नक्कीच. म्हणजे मला फरकच दिसत ना. मला कितीतरी मला असं वाटतं की मठातल्याच पावलांवरती मी डोकं ठेवतोय. काहीही फरक नाही. महाराजांची किल्ला 100%. आता ही जी पावलं आता 3 पावलं आहेत, 3 ठिकाणी पावलं उमटली. तर तुम्ही जे म्हणाले बाल स्वरूपातील पादुका पावलं आहेत, ते साधारण जे पाऊल आहे ना हे उजवं आहे. हा, तिकडे जे आहे ते डाव आहे. हे पाऊल एक साधारण आपण जे 8-9 वर्षाचे असतो तेव्हा जे आपलं माप असतं साधारण तसं माप आहे. ते जे ते ऑलमोस्ट 13 इंच लांब आहे पाऊल. आणि ते डाव एकच आहे, हे उजवं एकच आहे. आणि इथं डाव आणि उजवाशी जोड आहे पावलांचे, पेर आहे पावलांच्या ठसेची. हे ते एकच का किंवा हे एकच का ह्याचं उत्तर महाराजांनी अजूनपर्यंत मला दिलं नाही. भविष्यात कधी देतील हेही माहित नाही, कारण स्वामींचं गणित पूर्ण वेगळं आहे. पण एक आहे की स्वामी कुठलाही प्रश्न अनुत्तरित ठेवत नाहीत. पण अजूनपर्यंत माझ्याकडं याचं उत्तर नाही. नक्कीच देतील वेळ आला की. वेळ आला की म्हणण्यापेक्षा ज्या वेळेला खरंच माझी भक्ती तितकी होईल आणि मी म्हणजे असं नाही की ठीक आहे मी मदन कुलकर्णींच्या पोटी जन्मले म्हणून मग नाही हे आमचा मठ आहे, तसं नाही. ज्ञान घेण्याच्या इच्छेने जेव्हा माझी खरंच ती अर्ज माझ्यात जेव्हा दिसेल महाराजांना आणि त्यालाच जेव्हा पॅरलल माझी भक्ती जेव्हा मॅच होईल त्यावेळेला महाराज मला उत्तर देतील की हे एकच का. पण इथं पावलं का उमटली ह्याचं उत्तर महाराजांनी दिलं. खरं तर म्हणजे जेव्हा आम्ही मठामध्ये आलो तेव्हा मला त्याचं अक्कलकोटमध्ये जे गुरु मंदिर आहे ना त्यासाठी वाटलं. मल्टिपल जागेवरती वेगवेगळ्या जे पावलं उमटले तसंच काहीतरी आहे. तिकडचं डावं जे ते देवी स्वरूपातले, हे जे ते मारुतीच्या स्वरूपातले, आणि इथं जे ते नरसिंह सरस्वती हा जो अवतार आहे दत्तांचा, म्हणजे दत्तांनी घेतलेले 3 अवतार धरले तर श्रीपाद श्रीवल्लभ, त्यानंतर नरसिंह सरस्वती आणि मग येतो स्वामी समर्थांचा. तर हे नरसिंह सरस्वती स्वरूपातले, हे मारुतीच्या स्वरूपातले आणि ते स्वामीच्या देवीच्या स्वरूपातले. याचं रिव्हिलेशन माझे जे आम्हाला जे मिळालेले गुरु देशपांडे काका ज्यांचा मी उल्लेख केला मागाशी, हे त्यांनी केलं. समजण्यासाठी पण ती लेवल लागते. म्हणजे मी गुरु अनुभवलेत आणि ते कसे असतात. आणि तो गुरुचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य 2च गोष्टी मी सांगतो. एक म्हणजे धडधडीत वैराग्य दिसतं, म्हणजे त्याला कशाचाही मोह नसतो, ते कळतं. त्यांना स्त्री तुमच्याशी बोलत असताना ते तुम्हाला स्त्री आणि पुरुष म्हणून एक शरीराची मर्यादा असते, तो व्यवहार म्हणून ते तसं तुम्हाला हाक मारतील किंवा तसं तुमच्याशी बोलतील. पण ऍक्च्युली ते जे बोलत असतात ना त्यांचा तो संवाद किंवा त्यांचा तो सल्ला हा आपल्या आत्मस्वरूपाशी असतो. त्यांना स्त्री पुरुष त्याच्याशी लहान मोठं द्यायशी काही संबंधच नसतो. ते आत्मस्वरूपच बघतात. माझ्यात ईश्वर आहे तर तुझ्यातही आहे, त्यांची तुला कळत नाहीये असा. आणि दुसरं त्यांना काहीही तुमच्याकडनं नकोस, म्हणजे फुल सुद्धा नको. माझ्या गुरूंनी गुरुदक्षिणेत माझ्याकडनं काहीही घेतलेलं नाही. एकदा मी हट्ट केला आणि माझा वाढदिवस होता म्हणून त्यांनी एकदाच फक्त मला पाद्यपूजा करायला दिली. आणि मी त्यांना म्हटलं मला माहित नाही, मला तुम्ही शिकवायची. मग त्यांनी मला शिकवलं की कसं करतात गुरुची पूजा. मी त्यांना खास त्या गोष्टी म्हटलं मला वाढदिवसाची फक्त एकच भेट द्या. म्हटलं काका गुरुची पूजा कशी करायची हे मला येत नाही, हे मला तुम्ही शिकवा. मग त्यांनी मला शिकवलं, ते सुद्धा एकदाच, परत नाही. आणि ते त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की हे एकदाच होईल. म्हणजे त्यांनी तो मान सन्मान सुद्धा माझ्याकडनं घेतला नाही, कारण त्यांना त्याची कधीही अपेक्षा नसते, कधीच नाही. आणि इथं जी पावलं उमटली हे सुद्धा ह्याला कारण म्हणजे माझे वडील म्हणण्यापेक्षा आता आपण एक व्यक्ती म्हणून धरू. मदन मधुकर कुलकर्णी ह्या व्यक्तीचं हे एका जन्माचं साध्य नाहीये. ह्याची लिंक त्यांच्या ह्या अगोदरच्या होऊन गेलेल्या जन्मात लागते. मग आता हे पटणार नाही कोणाला, पण हे सत्य आहे की बाबांचा ह्याच्या अगोदरचा जन्म जो होता तो नरसोबाच्या वाडीचा होता. तिथले जे पुजारी कुटुंब आहे त्या कुटुंबात बाबांचा जन्म झाला होता.
आणि जेवढं मला समजले, बाबांना काही गोष्टी समजल्या होत्या, बाबांनी सांगितल्या नाहीत. आणि गुरुचं हेच लक्षण, तो सगळं तोंडाने सांगत नाही. म्हणजे खूप गोष्टी तो सांगतो की रस्ता दिलाय ना, चाल, कष्ट कर, मग मिळेल, आयतं मागू नको काही. तर जेवढं मला समजलं तेवढं असं की बाबांनी त्या जन्मात कदाचित बाबांचं लग्न झालं नव्हतं, पण आता त्या जीवात्म्याचा, त्याची वासना त्या गुरूंच्या पावलांविषयी इतकी जडली की मग त्यांनी त्यावेळेला ती प्रार्थना केली होती महाराजांना, त्या जीवात्म्याने, की मला असं स्थान द्या की जिथून तुमची पावलं आणि मी असेल, जिथून मला कोणी उठ बस किंवा हे करणार नाही, मला कोणी जा म्हणणार नाही, किंवा मला माझ्या मनाविरुद्ध जावं लागतं, मला इथं बसायचंय तुमच्या पायाशी पण मला जावं लागतंय, अशी वेळ येणार नाही, असं स्थान मला पाहिजे. ही प्रखर इच्छा आणि गुरुच्या चरणी जडलेला तो भाव, तोच विचार घेऊन तो जीवात्मा त्या जन्मात शरीर सोडतो. तीच वासना कुठली, तर मला गुरुचे चरण पाहिजेत आणि मला असं स्थान पाहिजे की जिथून मला कोणी हाकलणार नाही किंवा मला जायची वेळ येणार नाही. जेव्हा काही शरीर धर्म जो असतो, जेवणे, बसणे, झोपणे, शौच वगैरे हे सगळं, हे वगळता मला जोपर्यंत बसायचं तोपर्यंत मी तुमच्या पायाशीच बसून राहील, अशी जागा द्या. ह्याच विचाराने, ह्याच भावनेने तो जीवात्मा शरीर सोडतो. त्याच्या कर्मानुसार तो विशिष्ट परत जन्म घेतो आणि त्याची पूर्वापार चालत आलेली तीच भक्ती तो परत आणखीन वेगाने करायला लागतो. त्यावेळेला मग असा प्रसाद त्याला मिळतो. म्हणजे याच्यात माझ्या आजीनी सांगितलं होतं एकदा मला, आणि बाबा जेव्हा गेले 2012ला, बाबा गेले श्रीपाद से वल्लभ जयंतीचा दिवस, म्हणजेच गणेश चतुर्थी. दत्त भक्त म्हणजे कसं असतं हे, इव्हन एवढं सांगतो, आमच्या घरात महाराजांची शेज आहे, म्हणजे एक पलंग आहे. गंमत अशी झाली, ती आजी आजोबा आमचे कुठेतरी गेले होते, काहीतरी कोणाकडे तरी कार्यक्रम होता, आठवत नाही मला आता, मी लहान होतो आणि झोपेत लो होतो आपण भरपूर. त्या 2 खोल्यांचं घर आमचं, तर तिथं बाहेरच्या खोलीमध्ये कॉट ठेवली होती मोठी, आणि खाली अशा गाद्या घालून आम्ही झोपायचो 4 जण. तर माझ्या आणि माझ्या मोठ्या भावाच्या लोळण्याला कंटाळून बाबा उठले आणि बाबा जाऊन वरती कॉटवरती झोपले. आणि साधारण पहाटेचा सुमार असेल, तर आई सांगते ते 4:30-5ची वेळ असेल, आईला आवाज द्यायला लागला की कोणतरी बाबांना म्हणते, अरे उठ, तू माझ्या जागेवर झोपलायस, उठ. हा, तर त्या आवाजाला कोण एवढं मोठ्यांदी बोलते म्हणून आई उठली, आणि आईने असं उठून बघितलं तर झोपले सुद्धा आम्ही असं होतो की आमच्या डोक्याशी तो पलंग होता. अशा पद्धतीने आम्ही झोपलो होतो. आणि बाबा उठून त्या पलंगावर झोपले. तर बाबा असे डावे कुशीवर झोपलेले, आणि बाबांच्या मांडीला असं हलवून स्वामींना आईने प्रत्यक्ष बघितलं. आणि स्वामी असं हलवतात, अरे उठ, तू माझ्या जागेवर झोपलास, उठ. मग आई सांगते ना की स्वामी बाबांना उठवतायत, तेव्हा मला त्यावेळेला ही भान सुचवलं की अरे स्वामी प्रत्यक्ष समोर आहेत, तर यांच्या पायावर डोकं ठेव. मी बाबांना, अहो उठा, तुम्हाला स्वामी उठवते, तुम्ही त्यांच्या जागेवर काय झोपलाय, उठा. आणि बाबांकडे बघून म्हणली, मी परत महाराजांकडे बघितलं तर महाराज नव्हते आणि बाबा उठले. मग त्या दिवसापासून त्या पलंगावर आम्ही रात्री झोपणं बंद केलं. जागेच्या अभावी दिवसा तो वापरत असतो, कारण लोकांचं सतत येणं जाणं घरी असतं, हे चालू असतं, त्यामुळं मग आता तो पलंग स्वयंपाकघरात ठेवलाय. तर मग त्या पलंगावर तुम्ही स्वामी किती काळजी घेतात भक्ताची, आणि सिंबॉलिक वेनी की कसं घडतं. तर तिथं आम्ही एक चादर नेहमी ठेवायचो, चादर, उशी वगैरे हे सगळं अंथरून, की रात्री तिथं झोपायचं नाही, काही होऊ दे. बाबा जेव्हा गेले त्यावेळेला नेमकी कपाटातून कोणी चादर ती काढली आम्हाला माहित नाही, मला आजही आठवत नाहीये. त्यांनी नेमकी तीच चादर काढली. मग जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेलं, हॉस्पिटलमधनं मग जेव्हा परत घरी आणलं, त्यावेळेला तीच चादर काढली की जी चादर काय जवळजवळ 5-6 वर्ष स्वामींना वापरतो आम्ही, बदलून ज्या चादरी वापरायचो, त्यातलीच एक चादर महाराजांची वापरलेली. ती चादर त्या चादरीवर त्यांचा पार्थिव देह ठेवला. हे बघायला गेलं तर या गोष्टी खूप साध्या आहेत, खूप नॉर्मल आहेत, काय कुठलीतरी चादर काढणार. पण अनेक चादरी असलेल्या त्या कपाटामध्ये एक विकेचा जो कप्पा आहे, जो स्वामींसाठी ठेवला होता, कोणी काढली बरं हे आम्हाला माहित नाही. त्या माणसाने वरच्या चादरी न घेता त्या खालच्याच कप्प्यात का हात घातला, ती चादर कशी घेतली. आणि जी काल रात्री जी स्वामींना धुण्यासाठी घातली होती, स्वामींसाठी कॉटवरती घातलेली चादर, तीच चादर का काढली. लाल रंगाची चादर होती, लाल रंगाची, आणि त्याच्यावरती असं ते विणकाम केलेलं असतं ना, तशी.
तशी ती चादर होती. ह्या इतक्या गोष्टी आहेत म्हणजे, आणि मला सुद्धा खरं माझ्या वडिलांची योग्यता माहीत होती, पण मला जास्त वडील कळले ना ते बाबा गेल्यानंतर, जेव्हा मी मठात यायला लागलो सकाळी. कारण बाबा असताना बाबा पूजा करायचे, आम्ही पूजा करायचो नाही, आम्ही फक्त असिस्ट करायचो येऊन. पण जेव्हा इंडिव्हिज्युअल करायला लागलो, मग काही गोष्टी बाबांनी शिकवल्या होत्या की शांत बसायला शिक, श्वासावर लक्ष ठेवून बसायला शिक, त्यातनं तुला हळूहळू कळत जाईल. ह्या प्रोसेसमधनं मला खूप गोष्टी जास्त कळल्या. म्हणजे इवन एवढं की बाबा जेव्हा गेले तेव्हा मी नव्हतो, मी तेव्हा मर्सिडीजमध्ये कामाला होतो आणि त्या दिवशी माझं ट्रेनिंग होतं. पण बाबा गेलेल्याचा तो पूर्ण प्रसंग महाराजांनी मला काही काळानंतर इथं दाखवला की हे कसं घडतं. म्हणजे बाबा जेव्हा गेले त्यावेळेला शरीर बंद पडायला कारण ठरलं हार्ट अटॅक. पण बाबा उठले, आईकडे बघत होते ते एकटक, मी नव्हतोय, पण हे महाराजांनी मला दाखवले कसं घडलं ते. त्यांनी दोन्ही हात छातीवर ठेवले, पडले. मग त्यांना उचलून दादानी आणि खालच्या आमच्या विशाल काजळे म्हणून आमच्या खाली राहतात, ते आले, त्यांनी बसवलं बाबांना कॉटवरती, आईने वगैरे. तर त्यांनी परत डोळे असे वरती नेत परत छातीवर हात ठेवत स्वामी मधला स्वा म्हणत अलगद प्राण सोडला. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती संमतभावम याती नास्त्यत्र संशया. भगवद्गीतेतला 8व्या अध्यायातला श्लोक आहे की अंतकाळी जो माझं स्मरण करत शरीर सोडतो तो इतरत्र कुठेही न जाता माझ्या स्वरूपाला येऊन मिळतो. याती नास्त्यत्र संशय, मग यात संशय नाही. बाबा हे सगळं सांगायचे, पण हे सगळं जे कळत गेलं, जेव्हा हे अनुभवलं की प्रत्यक्ष कसं घडतं, कसं बदलतं, हे हे सगळं अनुभवलं. आणि हे सगळं करण्यातले सगळ्यात महत्वाचे पडद्यामागचे खरे कलाकार, खरे सूत्रधार, चित्रपटाचे डायरेक्शन करणारे म्हणजे स्वामी. आणि त्या बाबा नेहमी सांगायचे की महाराज इथं आलेत. आता बाबांना पूर्वापार दत्त भक्त होते पहिल्यापासून. दत्त हे अट्रॅक्शन पहिल्यापासून, आणि स्वामी पहिल्यापासून अट्रॅक्शन. बाबा नेहमी सांगायचे की ह्या वास्तूविषयी जेव्हा मी बाबांशी बोलायचो त्याला बाबांना नेहमी सांगायचे की अक्षय, मी असं आहे की मला स्वामींचा वेळ आहेच आहे, त्याकरता मला ह्या कुठल्या गोष्टींची अशी गरज नाही. पण महाराज जेव्हा एखादी गोष्ट करतात त्यावेळेला त्यांना बाबा स्वतःचा उल्लेख करत सांगायचे की स्वामींना असे अनेक मदन निर्माण करायचेत, असे अनेक अक्षय निर्माण करायचेत. म्हणून परमेश्वर जी स्थानं होतात की ज्याला सिद्धस्थान असं म्हणतो, जसं औदुंबर, नरसोबाची वाडी, मग इथला मंडईतलं मठ, काय होतं, अनेक लोक एकत्र येतात, हौशे नवशे गौशे परमेश्वरापाशी जाणारे सगळे असतात. पण त्यातला हौसानी हौस म्हणून आलेला, नवस म्हणून आलेला किंवा असाच आलेला सुद्धा, त्यातनं सुद्धा बदलणारी लोक असतात. आणि हा बदल घडावा, इथं येणाऱ्या किंवा माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला हे कळावं की मी का जन्माला आलो आणि मी कोणाचा अंश आहे. त्यासाठी परमेश्वर हे असं स्थान निर्माण करतो. बाबांनी इतकं अगदी हे केलं की इथं तुम्ही बघितलं असेल दानपेटी नाहीये. बाबा नेहमी म्हणायचे की मला एक तर ह्या दानाची गरज नाही, दुसरं स्वामींनी मला बुद्धी दिली, मला धडधाकट शरीर दिले, मी कष्ट करू शकतो, कष्ट करून माझा चरितार्थ चालतं आणि तो व्यवस्थित चालावा याची काळजी स्वामी घेतात. आणि इथं जे काही उत्सव होतो, आजही इथं जो काही उत्सव होतो त्या उत्सवाला कधीही बाबांना, आई वडिलांना मी कधी मागताना बघितलं, त्यामुळे ते संस्कार आमच्या दोघा भावांवरही घडले. त्यामुळे आज इथं 2 उत्सव होतात मोठे, की ते म्हणजे स्वामींचा प्रगट दिन आणि दुसरं म्हणजे दत्त जयंती. पण या दोन्ही उत्सवाला कधीही महाराज 1 रुपयाही कुठेही मागायची वेळ येत नाही. ते मला काम तर तेवढं देतात की त्या कामातून मला माझे प्रामाणिकपणे केलेल्या कष्टातले पैसे मिळतात आणि त्या कष्टाच्या पैशातनं बरोबर उत्सव साजरा होतो. असं नाही की बाबा ह्याच्या विरुद्ध नव्हते की दान घ्यायचं नाही, पण बाबा एक म्हणायचे की अक्षय आपल्याला ह्याच्यात अडकायचं नाही. ह्याच्यात अडकलंच ना तर स्वामींपाशी कधी जाऊ शकणार नाहीस. एक तर हे सोड, नाही तर स्वामींना सोड. तू ह्या दोन्ही दगडांवर तू उभा नाही राहू शकत ऍट अ टाइम, नाही बॅलन्स होणार. एक तर स्वामींपाशी जा, नाहीतर इकडे ये. पण आपण तिकडे जायला पाहिजे, ते महत्वाचं आहे. हे सगळं मिळत राहतं आणि खरोखर स्वामी इतकं जपतात
की म्हणजे त्याला मर्यादा नाही. आज हे सगळी झालेली डेव्हलपमेंट ही आत्ता या वर्षी जेव्हा स्वामींचं प्रकटन झाला तेव्हा हे सगळं त्याच्या अगोदर केलेलं कैक वर्ष आमच्या मनात होतं, कैक वर्ष. पण आर्थिक परिस्थिती सुद्धा नव्हती तेवढी. बरं, लोक खूप यायची की अक्षय इथं असं करू, अक्षय इथं तसं करू. म्हटलं नको, म्हटलं आमच्या आई वडिलांनी कधी घेतलं नाही, आम्हाला ते पटत नाही काही घेऊन करायचं. हा, लोक येतात, काही वेळेला पैसे देतात, इथं ठेवतात. नाही, मी अक्षर सांगतो, बाबांकडनं शिकलेली गोष्ट, इथं जमा झालेल्या पैशांचा मी आजही स्वामींना हिशोब देतो. जसं आपण आपल्या वडिलांना हिशोब देतो तसा रितसर हिशोब देतो. रितसर हिशोब, कारण ते त्यांचं आहे. बरोबर. त्याच्यावर माझा हक्क नाही. मला कष्ट करून देतात स्वामी, मला व्यवसाय दिले आणि खरोखर स्वामी व्यवसायात सांभाळतात. अनेक प्रसंग असे मी सांगू शकतो तुम्हाला की ज्याच्यात स्वामी कसं सांभाळतात. म्हणजे शब्दात सांगणं शक्य नाही. पण हे सगळं अतिशय छान होतं. स्वामींनी आज हे करून घेतलं. आता ह्याच्यातही अजून बदल करायचे. इथं तुम्ही जो बघितलं असेल आत्ता, तर हे प्लाय लावून ठेवले, तर इथंही फायबरचं काही डिझाईन आहे जे आता दत्त जयंतीच्या आधी आम्ही करू. पण आहे एक एक डेव्हलपमेंट, जसं जसं स्वामींना जे हवंय ते तसं तसं ते करून घेतात. स्वामी चालवत आहेत, बस एवढं सांगू शकतो. आणि हे खरं आहे की बरेच बाबांच्या सहवास मी बघितले की बरेच गुन्हेगार बदललेले मी बघितलेत. बाबा जे सांगायचे की स्वामी इथं का आलेत ह्याची ऍक्च्युअली मी अनुभूती घेतली. म्हणजे भयंकर रसदाला गेलेली लोक, पण आज म्हणजे ज्याला शिक्षणाचा काही संबंध नाही, पण तो कष्ट करून स्वामींची भक्ती करत, जशी जमेल त्याला तशी भक्ती करतोय. पण मदन मधुकर कुलकर्णींनी आपल्याला महाराज दाखवले. म्हणजे बाबांना कोणी तात्या म्हणायचं, कोणी महाराज म्हणायचं, कोणी काका म्हणायचं. म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळ्या, त्यांना जसे भेटले बाबा तसे द्यायचा नाही, पण आजही त्यांना दिलेला शब्द ती लोक पाळून येत. म्हणजे आज जर त्या माणसांना बघितलं आणि त्यांचा जर इतिहास बघितला तर विश्वास बसत नाही की हा माणूस असा होऊ शकतो की ज्याला इतकी भयंकर बॅकग्राऊंड आहे. मग आज कपाळाला टिळा वगैरे व्यवस्थित, त्याच्या तोंडात शिवी नाही येत पटकन. इतके ट्रिमेंडस बदललेले लोक मी बघितले, खूप मोठे बदललेत. म्हणजे भयंकर भयंकर. म्हणजे कळतं एवढी देवस्थान आहेत ना, ही सगळी यासाठीच आहेत. मी रोज इथं पूजा करायला येतो, हे मी येतो हे म्हणणं चुकीचं आहे. मला यायची इच्छा आहे, पण त्यावेळेस त्याचबरोबर महाराजांनी हवे की हा अक्षय ये इथं, कारण हा संवाद आहे. इट्स अ टू वे कम्युनिकेशन आहे. वन वे नाही चालत इथं, वन वे चालूच शकत नाही. हे टू वे आहे, फक्त त्याला साथ प्रतिसाद हे पाहिजे. मला ह्या बरेचसे प्रश्न माझे होते की असं कसं. बाबांना त्यांचा मागचा जन्म कळला होता. त्यांनी खूप थोडक्यात सांगितलं. जसं मला म्हणलं की फार खोलात सांगत नाहीत मुद्दाम. खूप गोष्टी बाबांनी कधीच सांगितल्या नाहीत. थोडंसं आपलं फक्त सांगायचे बस. आणि त्यांचा ॲटिट्यूड असा की मला ह्या विषयावर आता चर्चा नाही करायची, दुसरं काहीतरी बोलू आपण. अच्छा, मुद्दामच. कारण होतं कसं, यात अहंकार जागा होतो, मीपणा येतो. आणि मीपणा आला की मीपणा किंवा कुठल्याही गोष्टी परमेश्वरापासून तुम्हाला लांब करतात. बाबा त्याच्या कम्प्लीट अगेन्स्ट. म्हणून तर आज हे इतकं सगळं व्यवस्थित. आणि बाबा गेल्यानंतर सुद्धा हे सगळं व्यवस्थित चालू आहे, कारण ते महाराज करून घेत आहेत. म्हणजे त्यांनी त्या पद्धतीनं भक्ती, म्हणजे अक्षरशः गायनपर भक्ती, सख्यपर भक्ती, नवविधा भक्ती ज्याला म्हणतात ना, मी बाबांना त्या पद्धतीनं करताना बघितले. चिपळ्या तिथे अजूनही बाबांच्या एकटेच बाबा संध्याकाळचं भजन करत जायचे. दिवसभराचं काम करून आले, हातपाय धुवून वगैरे यायचे. मी कधी काही त्रास दिला असेल, इकडे फिरून आणलं, बाबा संध्याकाळी यायचे. मग मी परत कधी बाबा आले म्हणून मी मित्रांसोबत फिरायचो, तर बाबा मला दिसायचे की बाबा एकटेच त्यांना जे जमेल जसं जमेल तसं भजन करतायत इथं येऊनच. पण जसं जसं भक्ती हे मला कळत गेलं तसं तसं मला ते प्रसंग आठवले की अरे हे तर मी माझ्या बाबांना करताना बघितलंय, ह्याला अशा प्रकारची भक्ती म्हणतात का. हे मी माझ्या वडिलांना करताना बघितले, फक्त लहान असल्यामुळे त्याला कळायचं नाही की सख्य भक्ती कशाला म्हणतात, दास्य भक्ती म्हणजे कशी. पण ते आठवते मला की बाबाचा ऍटिट्यूड कसा असायचा, की स्वामींना मित्र म्हणून ते कसं जायचे, कसं बोलायचे, बाबा स्वामींशी शेअर कसं करायचे. ते आज एक एक प्रसंग समोर आले तर ते दिसतंय, सगळं आठवते की हा याला त्यावेळेला बाबा स्वामींना मित्रासारखं म्हणायचे, कुठल्या स्वामींना ते आईसारखं म्हणायचे, कुठल्या प्रसंगात स्वामींना त्यांनी गुरु म्हणून ट्रीट केले. मग बाबांचा जेव्हा स्वामींना बाबा गुरु म्हणून
आणि मी त्यांचा शिष्य म्हणून जायचे. तेव्हा बाबांचा ऍटिट्यूड वेगळा असायचा. आईकडे जसं मुलगा हट्ट करतो तसं बाबांना हट्ट करताना पण बघितले. पण आता ते समजतं की बाबा त्याला स्वामींना आई म्हणून हाक मारायचे की तुला सोडून कुठं जाऊ मी, आईला सोडून कसं जाऊ, जगं सुटलं तरी चालेल, आई नाही सुटलेली चालणार. आई आणि बाप फार वेगळा रोल असतो आयुष्यात. खरंय. अंगावरचं कापड गेलं तरी फरक नाही पडत, पण आई वडील दुसरं कापड आणू, आई वडील गेलं कुठून आणणार, ते परत नाही आणू शकत. पण तो हे सगळं खूप खूप गोष्टी बघत 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 आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती, म्हणजे आई वडिलांनी म्हणा आणि आयुष्यात आलेले गुरूंनी म्हणा, आणि हे सगळं करून घेणारे स्वामी, त्यांच्या गायडन्स खाली हे सगळं चालू आहे. आणि वेगळा अनुभव आहे मठाचा. म्हणजे हा चौथा सुद्धा सांगतो, मलाही माहित नव्हतं, पण कोणीतरी स्वामींना काहीतरी नवस मागितला होता. आणि मी त्याच्यात खोलात पडलो नाही की तू काय मागितलंस आणि तुला काय मिळालं. तो फक्त मला एवढंच म्हणला, हे सगळं बांधताना खर्चाचा अंदाज किती. म्हटलं मी करतो. अहो म्हटलं तसं नाही, मला खर्चाचा अंदाज तर सांगा. पण मी जेव्हा हात धुवून मागं लागलो काम करायच्या अगोदर, म्हटलं तुम्ही काम नका सुरू करू, म्हटलं असं नको, मला खर्चाचा अंदाज येतो, म्हटलं माझ्या बजेटमध्ये बसत असेल तर मी करू शकतो म्हटलं, किंवा नाहीतर मग मला तशी काहीतरी सोय करायला. मग माझा हट्ट बघून ज्यांनी हा चौथरा बांधून दिला तो म्हणला, त्यांनी माझा हात धरला. म्हटलं मी महाराजांना इथं काहीतरी मागितलं होतं आणि महाराजांनी मला खूप मोठं काम दिलं, म्हणून मी हे करून देतोय. तर तोपर्यंत तोही माणूस सांगत नव्हता, कारण एक तर काही घेऊन कोणाकडनं करायचं हे जमत नाही, ते संस्कारात पण नाही, ते होणार पण नाही. पण तो येणार, तो कष्ट करणार. आज सिमेंट विटा काही घरात बनत नाहीत ना, किंवा घरात लावलेल्या झाडाला वीट लागत नाही पानांसारखी, त्यालाही पैसे कोणाला तरी द्यायचे. तेव्हा मी त्या प्रेशर खाली होतो की अरे तुला मला पैसे द्यायचेच आहेत ना. बरं म्हटलं मला माझी आर्थिक घडी बघून मला खर्च करायचा आहे, कारण महाराजांच्या मूर्तीला जवळजवळ 80-90 हजाराच्या वर खर्च होता तेव्हा. मग हे चौथरा वगैरे सगळं म्हणजे बजेटमध्ये गणित बसलं पाहिजे, पण हे अक्षरशः स्वामी करतात. मी त्याला त्यानंतर सुद्धा कितीतरी म्हणलं, रे तू काहीतरी हे, म्हणलं मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, मी महाराजांना मागितलं ती महाराजांनी मला दिलं, आणि मी जे करतोय मी तुमच्यासाठी नाही केलेलं, मी महाराजांसाठी केलेलं. मग त्याच्या ह्या वाक्याने मी हाताची इकडे तोंडावर बुडलो. म्हटलं आता परत ह्या विषयावर ह्या माणसाची चर्चा नाही करायची, कारण मला ते कुठेतरी वाटत होतं की यार मी काहीच त्या माणसाने 1 रुपया घेतला नाही, काही नाही, मला त्या अपराधासारखं वाटत होतं. पण नंतर मलाच लक्षात की अरे स्वामींच्या त्याच्यामध्ये तू कशाला बोलतो. बरोबर. मग मी बोललो नाही, इथं आता मी जर बोललो तर मग मी नालायक ठरेन, आणि त्याचं आणि स्वामींच्या मध्ये माझं काय काम. आणि त्यांनी ते मला नंतर बोलून दाखवलं. फक्त मी काही विचारत घडलो नाही, कारण काय काम होतं काय नाही ते आणि तो स्वामी बघतो. ते काय त्याचं काम मी केलेलं नाहीये, त्यामुळे मला त्यात विचारायचं काही कर्तव्यच नाही. असं एकाने महाराजांना मुकुट करून दिला, सेम गोष्ट सेम. तोही मला म्हणजे जेव्हा आल्यानंतर तो मला म्हणलं की असा आहे मुकुट, तर म्हटलं भाऊ चांदीचा मुकुट. बरं आपल्याला बाजारभाव माहीत असतो, पेपर आपण रोज वाचतो, त्यामुळे कळतं काय आहे काय नाही. त्याचंही सेम गोष्ट होती. आणि आज त्याचं सोन्या मारुती चौकात तिथं जे त्यांनी काहीतरी गाळा घेतलाय आहे तिथं, ते मलाही माहित नव्हतं, त्यांनी नंतर सांगितलं हे सगळं. म्हणजे तो तिथल्या बाकीच्या सोनार लोकांची कामं करतो. म्हणजे त्याला महाराजांनी उत्तम, म्हणजे त्याला स्थिर स्थावर केला. आणि हे असं गोष्ट म्हणलं स्वामी, बाबांचे शब्द आठवतात. बाबा नेहमी सांगायचे की माणूस चुकतो कुठं, म्हणजे आपण जनरली चुकतो कुठं, आपण केलेल्या गोष्टींचं क्रेडिट खायला जातो. हे नकळत होतं, आणि त्याच्यात त्यांना अहंकार जागा होतो, आणि भक्ती किंवा भाव किंवा विनम्रता हे सगळं बाजूला राहतं, आणि तिथंच चुकतं. ह्या साहेबांची बाबा नाही म्हणायचे की तू भाव चांगला ठेव, स्वतःचा करतेपणा सोडून दे, कर्म कर, पण मी केलंय हा जो असतो ना, तो मी सोड, स्वामी सगळं सांभाळतात. त्यांना जे पाहिजे ना ते तुझ्यापाशी आणून ठेवतील. लाचारासारखं करू नको. इथं ह्या शिंप्याळीमध्ये या शिंप्याळीमध्ये पलीकडे स्वामींचा एक उत्सव होतो, तर ते सगळे लोक बाबांना तात्या म्हणून हाक मारायचे. तर ते असं वर्गणी काढायचे वगैरे, ते सगळे मग ते काका म्हणले, काका तात्या, कोण काका म्हणतं कोण तात्या म्हणतं, असं करायचं तात्या उत्सव. बाबांनी त्यांना एक दिवस सांगितलं, म्हणले तुम्ही मदत करीन तुमची, पण तुम्ही माझं ऐकणार का. तात्या म्हणले, तात्या काय करायचंय. म्हणले सगळ्यात पहिलं ही पावती पुस्तक आहे ना, हे पावती पुस्तक घेऊन आपलं चौक आहे, त्या चौकात एक टेबल ठेवा, एक खुर्ची ठेवा आणि एक पाटी ठेवा, की असं असं स्वामींचा अन्नदान होणार आहे, किंवा काय कोणी ऐच्छिक असेल तर इथं येऊन तुम्ही वर्गणी देऊ शकता. 1 रुपया द्या, 50 पैसे दे,
काही प्रॉब्लेम, किंवा कोणाला तांदूळ आणून द्यायचे, कोणाला गहू आणून द्यायचे, कोणाला साखर आणून द्यायची, तर घ्या. स्वामींच्या नावाखाली दारोदार भीक मागायची नाही. मला अजूनही ते शब्द आठवतात. सगळी अशी जवळजवळ 15-20 पोरं सगळी होती, आणि इथंच पलीकडे गुंडाच्या गुंडाच्या समोर एक चौक आहे, तिथं अशा सगळ्या गप्पा चालल्या होत्या. मी बाबांचा हात धरलेला, मी शेजारी आई आणि बाबा त्यांना सांगतायत. बाबा म्हणले, ज्या वेळेला आपण, लोकांना समजत नाही, आपण ज्या वेळेला आपल्या इष्टदेवतेच्या नावाखाली वर्गण्या मागतो ना, 2 गोष्टी आपण खूप मोठ्या करतो चुकीच्या. पहिलं, आपण आपल्याच भक्तीला कमीपणा आणतो. भक्तीला काही म्हणतो, भक्ती म्हणजे काय, कर्मच आहे ना. मला जे शरीर दिले त्या शरीरात सामर्थ्य नाहीये. एक चमचाभर मी फक्त हे देईन, शिरा देईन, एवढं पण मी करू शकत नाही. माझ्या स्वसामर्थ्याने पातेलभर शिरा करीन, एक चमचा प्रसाद देईन. कोणी सांगितलं? स्वामी कधी म्हणले की माझ्या नावाखाली जेवण घाल? बरं, ते सुद्धा असं 4 लोकांकडनं गोळा करून. आणि दुसरं म्हणले, आपण आपल्या देवतेला कमी पण आणतो. स्वामी कमी आहेत, स्वामी देऊ शकत नाहीत. मग म्हणलं, तुम्ही एक काम करायचं, जर तुम्हाला हे पटत असेल तर आपण पुढे जाऊ. ते त्या सगळ्या मुलांना पटलं. मला आठवतं, सगळे ते माझ्यासाठी तर सगळे दादा, वयाने मोठी लोक सगळे, त्यांना ते पटलं. त्यांनी वर्गणी मागणं बंद केलं. आता ते दरवेळेला चौकात तिथं फक्त खुर्ची मांडून असतात, तिथं पार्टी असते, आणि एवढं येतं की अन्न परत वाटायला लागतं, एवढं येतं. फक्त त्यांनी वर्गण्या म्हणजे असं मागणं जाणं बंद केलं. बाबा तेव्हा एवढे म्हणले की मग कुठल्या तरी नगरसेवकाकडे जा, त्याला बोलव. कशाला पाहिजे म्हणले, स्वामींपेक्षा मोठं कोण नाही. इथं 2च व्यक्ती पाहिजेत, एक स्वामी आणि बाकी जमलेले सगळे भक्त. आणि भक्त हा फक्त भक्त असतो. तो लहान नसतो, तो मोठा नसतो, तो स्त्री नसतो, तो पुरुष नसतो, तो माणूसही नसतो आणि तो कुत्राही नसतो. तो फक्त भक्त असतो. इथं श्रेय लहान मोठं नाही. कोणाची भक्ती श्रेष्ठ, कोणाची भक्ती कनिष्ठ हे सद्गुरूंनी ठरवायचं. आपल्याला अधिकार नाही तुझी भक्ती चांगली का माझी भक्ती वाईट हे ठरवण्याचा. पण ह्या सगळ्या गोष्टीतनं जेव्हा घडलो बघतोय, तशा पद्धतीने ज्या वेळेला गोष्टी एक्झिक्यूट होताना दिसतात ना, त्यावेळेला समजतं की परमेश्वर पडद्यामागं राहून कसं चालवतो, चक्र फिरवत पूर्ण. म्हणजे आज आता इथं याच वास्तूमध्ये ज्या वेळेला दत्त जयंती येण्याचा उत्सव आहे, त्यावेळेला बरेच वेळेला मला बसवायचे की अक्षय नाही, यागाला तूच बस, लघुरुद्राला तूच बस. पण व्हायचं काय, मला नेहमी इथे येणाऱ्या लोकांच्या नजरेत नेहमी असं दिसायचं की त्यांनाही हा आनंद हवा आहे. आणि मला हे कळायचं नाही की जो आनंद मी उपभोगतोय ना, तो आनंद मी वाटू कसा. बरं, हे वाटण्याचे संस्कार मला आई वडिलांकडूनच मिळाले आम्हाला. आणि बघितलं, आई बाबा नेहमी वाटायचे. आणि त्या आईचा आहे शब्द की दिलं ना की असे कमी होत नाही. लोकांचा गैरसमज आहे. तुम्ही स्वामींच्या नावाने कमवा, स्वामींचं नाव घेत ते द्या, महाराज तुम्हाला अजून देतात. ते कधीच तिथली आपल्या घरातलं कधीच कमी पडत नाही. मग अन्न किंवा हा जो प्रकार असतो ना म्हणतो आपण तसं, किंवा तुला जर इच्छा चांगली आहे ना की मला दुसऱ्यासाठी चांगलं करायचंय, फक्त स्वार्थ सोड त्यातला आणि स्वामींचं नाव घेत कर, महाराज सांभाळतात. तर मी महाराजांना नेहमी प्रश्न विचारायचो की स्वामी हे करू कसं. मला कळत नाही की हा आनंद मी दुसऱ्याला कसा देऊ, जो मला इथं पूजा केल्यावर मिळतो, जो तुमच्या पावलाला हात लावल्यावर मला मिळतो, हे मी दुसऱ्याला कसं देऊ आणि त्या विशेष दिवशी कसं देऊ. कारण स्वामी 365 दिवस 24 तास स्वामी एकसारखेच आहेत. पण मी एक अनुभवलं, त्या दिवसाचं महत्व आहे. त्या दिवशी महाराजांचं तेज वेगळंच असतं. ते सांगता नाही येत, अनुभवायचं शब्दात नाही सांगू शकत. कारण मी असं काही वाचलंही नाही की कसं वर्णन करू त्याचं. कारण जे इथं जाणवतं ना अंतःकरणात, ते नाही शब्दात सांगता येत. बरोबर. तर जेव्हा माझं लग्न झालं आणि माझं लग्न झाल्यानंतर मी माझ्या बायकोसोबत दत्तयागाला बसलो. तर दत्तयाग जर तुम्ही विधी बघितलात तर त्या विधीमध्ये सूर्योदयाची पूजा, नवग्रह पूजा वगैरे हे सगळं झाल्यानंतर मग शेवटी एक होम असतो. आणि होमाच्या वेळेला आहे ना, जेव्हा तो होम संपायला येतो आणि आहुतीची वेळ असते, त्याच्या अगोदर काही मंत्र आहेत, पण ते असे गात म्हणतात, गुरुजी गातात आणि असं मस्त स्वर चढवतात. तसं वातावरण इतकं भारवतं, शंखनाद वगैरे करतात गुरुजी त्यावेळेला. आणि त्यावेळेला काय झालं, आम्ही इथं बसलो होतो आणि इथं मध्ये होमकुंड होतं. आता जसं आपण खाली बसलोय तर महाराज उंचावरती आहेत, महाराजांचं आसन उंचावरती आहे आणि मूर्तीच्या दृष्टीने जर बघितलं तर महाराजांचे डोळे हे समोर बघताना आहेत. बरोबर. म्हणजे आपण उभं राहिलं की महाराज आपल्याकडे बघतात.
तर मी इकडे बसलो होतो, महाराजांकडे आमचं तोंड होतं, माझं आणि माझ्या बायकोचं. ज्यावेळेला ते मंत्र असे गायला लागले, तो स्वर चढायला लागला आणि शंखनाद व्हायला लागला, त्यावेळेला त्या ज्वाळा अशा जवळजवळ अशा 2.5-3 फूट अशा उंच व्हायला लागल्या. अरे बाप. आणि एवढी मोठी ज्वाळा होऊन सुद्धा आम्हाला गरम नाही, काही नाही. अशी एक ऊब असते ना, थंडीत ऊब असते बघा, हा, हा. थंडीत आपण कसं शेकोटीवर बसून ते छान वाटतं, तसं जाणवलं लागलं. आणि मला, बायकोला आणि तिथं उपस्थित सगळ्या गुरुजींनी कबूल केलं की काहीतरी अग्नीतलं तेज म्हणतो ना ज्याला, तेज. आणि त्यावेळेला मी बरोबर स्वामींकडे बघतो, मला हे कळलं की आत्ता महाराज इथं आहेत. आणि मी त्यावेळेला स्वामींकडे बघितलं. आणि आता जर असं बघितलं तर नजर आत्ता महाराजांची बघितलं, तुम्ही समोर आहे. समोर आहे. हा. त्यावेळेला स्वामी ते व्यवस्थित माझ्याकडे बघत होते आणि नजरेच्या एका कटाक्षाने त्यांनी उत्तर दिलं की हे पहिलं आणि शेवटचं तू तुझ्या बायकोसोबत विधीला बसलेलास, इथून पुढे दुसऱ्यांना बसवायचं. मग त्याच्या दुसऱ्या वर्षापासून जेव्हा इथं स्वामींच्या प्रकट दिनाला इथं लघुरुद्र असतो आणि दत्त जयंतीला इथं दत्तयाग असतो, तर लघुरुद्राच्या वेळेला आवर्तन असतात. मग वेगवेगळ्या जोड्यांना, कोणी एकटा जर बसायचं असलं तर तो एकटा, पण असं अनेक लोकांना बसवतो आपण. आता ते महाराज करून घेतात. दत्तयागाला, दत्त जयंतीला पण तसंच, दत्तयागाला बरीच लोक असतात. म्हणजे काही काही वेळेला इथं जागा पुरत नाही, असे एवढ्या जोड्या आणि लोक होतात. आणि 1 रुपयाही त्यांच्याकडनं मी घेत नाही. मी घेत नाही म्हणण्यापेक्षा आय एम नॉट अलाउड टू डू सो. मला त्याची गरजही नाही. का गरज वाटत नाही तर हे करून घेणारे स्वामी आहेत. हे सगळं जे बाबांना करायचं होतं ते सगळं, मग आज मी जर बाबा जर इथं असते तर आज तुमचा व्हिडिओ तुम्ही बाबांसोबत व्हिडिओ केला असता आणि मी बाजूला हाताची घडी घालून बघत बसलो असतो की बाबा काय बोलतायत. कारण त्यांचं बोलणं इतकं जबरदस्त असायचं की तुम्ही स्वतःला विसरून जाता. वेळ किती चाललंय, म्हणजे 1 तास गेला का 2 तास गेले हे कळायचं नाही. आणि भयानक पॉझिटिव्हिटी, भयानक. म्हणजे नकारात्मक आलेली लोक, आत्महत्या करायला आलेला माणूस हा बाबांशी बोलून गेल्यानंतर आनंदाने गेलेला आहे. म्हणजे ज्यांनी, मी नाव सांगू शकत नाही, पण घरी ऍक्च्युली पॉयझन आणून ठेवलं होतं. बाबांना दिसायचं, बाबांना त्यांचा मृत्यू सुद्धा माहित होता. बाबांनी काही गोष्टी लिहून ठेवल्यात, ज्या प्रसंग आला की रिव्हील करीन. मग त्यांची डायरी जेव्हा मी ती वाचली त्यावेळेला मला खूप गोष्टी कळल्या. अच्छा. बाबांना हे सगळं माहित होतं. फक्त बाबांनी एकच अंधू सांगितलं की त्यावेळेला मी म्हातारा नाहीये. आता त्यावेळेला मी म्हातारा नाही म्हणजे काय, ती वेळ म्हणजे कुठली वेळ हे आम्हाला कधी कळलं नाही. पण बाबांना सांगायचं ते होतं की मृत्यूच्या समयी मी म्हातारा नाही. असं ह्या वास्तूचं प्रभाव, हे सगळं महत्व आणि इथं असलेलं महाराजांचं साक्षीत्व. माझ्या हातनं भगवद्गीतेचं जे पुस्तक लिहिलं गेलं त्याचं सुद्धा बरंचसं लिखाण इथंच झालंय. आणि एक प्रसंग तुम्हाला अध्याय कितवा ते आठवत नाही, पण मी तिथं पुस्तकात लिहून ठेवलेले आहे आलेला अनुभव. मी अक्षरशः मला व्यवस्थित, मी इथं बसलो होतो ह्या बाजूला, म्हणजे स्वामी माझ्या डाव्या बाजूला होते. कारण मधला भाग दर्शनाला येणाऱ्या लोकांसाठी मी मोकळा ठेवायचो आणि मी इथं लिहित बसायचो जे महाराज सुचवतील तसं. दारातनं आलेलं आसनावर बसलेलं असं व्यवस्थित, मला एक असं तेजाची आकृती अशी म्हणतो ना, असं पापणं सुद्धा आपलं खूप स्लो लावतं, इतकं फास्ट. पण मी व्यवस्थित अनुभवलं ते, विदिन अ फ्लॅश. येस, व्यवस्थित अनुभवलं. आणि स्वामी आल्याने आसनावर बसले हे मी व्यवस्थित अनुभवलं. जरा सुद्धा संशय नाही याच्यात, जरा सुद्धा संशय नाही. जसं मी तुम्हाला बघू शकतोय तसं, पण ते म्हणजे मला वर्णन नाही करता येते त्याचं, कारण ते इतकं फास्ट होतं. खूप खूप आपलं पापणं खूप स्लो लावतं. आपलं जे काही लाईट स्पीड, साऊंड स्पीड म्हणतो ना, तो सुद्धा कमी पडेल. आणि त्यावेळेला म्हणजे जेव्हा हे घडतं ना, असं एक, जर तुम्ही कधी हे असं बोलत नाही, असा एक वेगळी शांतता आणि वेगळा पॉज येतो आपल्यात त्या क्षणासाठी. म्हणजे तुम्हाला फक्त तेच कळतं, एक वेगळ्या प्रकारचं स्थैर्य आलं. तुम्हाला तीच गोष्ट फक्त कळते, बाकी काहीच कळत नाही. आणि नंतर असं एकदम मग तुम्ही परत जागेवर आल्यासारखं असं होतं. पण तो अनुभव सत्य असतो, हे अनुभवल्याशिवाय नाही सांगता येत. हे काही गोष्टी शब्दामध्ये नाही सांगता येत, नाही सांगता येत गोष्ट, आणि नाही सांगता येत त्यांना तेच चांगलंय. त्याचं कारण सांगतो, म्हणजे हे सुद्धा स्वानुभवातून ज्या वेळेला परमेश्वर अनुभवतो ना आपण, ते वेगळंच असतं. ते शब्दात नाही उपयोग, ते ज्याचं त्यांनी अनुभवावं. खरंय. आणि परमेश्वर हे ऍक्च्युली अनुभव घेण्यासारखाच आहे. बाबा नेहमी सांगायचे, ते मला पटतं. म्हणजे आज आता बाबा नसते तर बरेचसे लोक त्यांच्या आयुष्यातले प्रसंग येऊन माझ्याशी शेअर करतात. इथं बघून त्यांना काय वाटत असेल नसेल माहित नाही, पण एक कॉमन चूक मी लोकांमधली बघितली, म्हणजे
तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना शेअर करायला आवडेल. मी हे शिकलोय संस्कारांमधून आणि मी खरोखर त्या लोकांना म्हणजे कॉमन माणसातून एक साधकातून एक योगी आणि सिद्ध अवस्थेला गेलेले लोक मी बघितलेत. ह्या सगळ्यांनी एकच कॉमन गोष्ट खूप केली, ती म्हणजे माझा परमेश्वर आणि मी ह्यात फरक नाही. तू आणि मी एकच. हे सगळ्यांमध्ये एक्झॅक्टली द्वैत राहिलं ना की ते कायम फरक राहतो. आणि अद्वैताकडे गेलो ना आपण की तू आणि मी एकच आहे, तुझ्यात आणि माझ्यात फरक नाही. आणि जी कुठली इष्टदेवता असेल, मी स्वामींची भक्ती करतो, कोणी गणपतीची करत असेल, कोणी मारुतीची करत असेल, कोणी अंबाबाईची करत असेल, कोणी तुळजाभवानीची करत असेल. बाबा नेहमी सांगायचे, तीच गोष्ट सांगतो की त्या स्वरूपाला तुम्ही गुरु म्हणून शरण जा, देव म्हणून नाही. ज्या देवतेला, जी देवतेचं नाव घेतल्यावर तुम्हाला असं इथं व्हायब्रेट होतं ना किंवा आराम मिळतो, त्या देवतेला गुरु म्हणून शरण जा. गुरु म्हणून जेव्हा शरण जातो ना आपण, शरण जाणे, सरेंडर सरेंडर ज्याला म्हणतो, त्यावेळेला आपल्याला जास्त कृपा अनुभवता येते. शेवटी तत्व एकच आहे ना, प्रश्नच येत नाही. रूप कुठलंही घ्यावं, रूप कुठलंही घ्या, सगळं एकच आहे. बरं, आता मला बरेच जण विचारतात की तुम्ही हे देवीचं स्वरूप म्हणता, हे मारुतीचं स्वरूप म्हणता, किंवा हे नरसिंह सरस्वती स्वरूप म्हणता, मग स्वामींचं रोल काय आहे? मग माणूस इतका चुकतो की तो फक्त त्या फिजिकल फॉर्म मध्येच अडकतो. आता साधारण 7 फूट उंच असलेला अजानुभव म्हणजे पंजा गुडघ्याच्या इथे येणारा हा देह महाराजांनी केव्हाच सोडलाय. पण महाराज आहेत ना, मग ह्याचा अर्थ काय? मी कालही होतो, मी आजही आहे आणि मी उद्याही राहणार. मग त्या फॉर्मला आपण बघणं गरजेचं आहे. आपण आपल्या आईच्या गर्भात असतो तेव्हा आपला फॉर्म वेगळा असतो. गर्भातून बाहेर आल्यानंतर क्षणाक्षणाला शरीर बदलतंय. बरोबर. जेव्हा जेव्हा केव्हा मृत्यू असेल त्यावेळेला शरीर संपतं, पण परत काहीतरी एक्झिस्ट करतं ना. त्याच फॉर्म विषयी परमेश्वर ओरडून ओरडून सांगतो आपल्याला. आणि ते नॉलेज तुम्हाला केव्हा मिळतं? ज्या वेळेला तुमच्या इष्टदेवतेला तुम्ही गुरु म्हणून शरण जाता, मग तो तुम्हाला ते सगळं ज्ञान द्यायला लागतं. एक एक कवाड उघडत जातो. सगुणातून निर्गुणाकडे जायची. एक्झॅक्टली. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात सांगितलंच आहे ना की जो सगुणातनं माझी भक्ती करतो तो जास्त श्रेष्ठ आहे. का तर अव्यक्त फॉर्म म्हणजे आता अव्यक्त या शब्दातच की ज्याला तुम्ही व्यक्त नाही करू शकत. आता तुमचं माझ्या शरीराविषयी सांगू शकतो, आपला वर्ण, जर तुमच्या 2 कानात बाई, माझ्या एका कानात बाई, कोणी सांगायचं वर्णन करू शकतो आपण. अव्यक्ताचं कसं वर्णन करणार तुम्ही? बरं, त्या अव्यक्तामध्ये तुम्ही बुद्धी स्थिर पण नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? तर तुमचा आणि माझा माणसाचा मुळातला स्वभाव असा आहे की आपण आपल्या ज्ञानेंद्रियांनी जे आपले सेन्सेस जे आहेत ना, त्या सेन्सेसनी जे आपल्याला समजतं आपण त्याच्यावरच विश्वास ठेवतो. आपण असे बनलेलो आहोत सगळ्यांचा. तुम्ही प्राणी ऑब्झर्व करा. रस्त्यावरचं कुत्रं बघा, तो स्मेल आपण त्याला हुंगणं म्हणतो, पण हुंगलं की त्याला कळतं की हे माझ्या कामाचं आहे का माझ्या कामाचं नाही. म्हणजे काय, त्याला जो सेन्स दिलाय त्या सेन्सच्या इनपुटवरती तो ठरवतो की हे माझ्या कामाचं आहे का नाही आणि हे खरे का खोटे. आपण पण तसंच करतो. गरम आहे, गार आहे, कसं आहे आपल्याला स्किनला कळतं. एखादा पदार्थ जिभेला चाखल्यानंतर आपण ठरवतो की हा माझ्या पद्धतीचं आहे, मला आवडेल का नाही आवडणार, मी खायला पाहिजे का नाही खायला पाहिजे. तर या ज्ञानेंद्रियातनंच आपल्याला सगुण कळतं. कारण डोळ्याने जेव्हा आपण स्वामींना बघू की अरे स्वामी कसे, असे स्वामींची कानाची पाळी म्हणजे असं नुसती त्यांनी मान एवढी हलवली तर ही कानाची पाळी अशी सहज हलते स्वामींची. गोरे म्हणजे गुलाबी गोरे स्वामी, गुलाबी गोरे त्यात असे पिवळी शेड. म्हणजे तुम्ही कधी डोंगरावर जाऊन सूर्योदयाचं बघितलं, अगदी जेव्हा सूर्याच्या किरण यायला लागतात तर तेव्हा जी एक अशी प्रभा असते ना, तशी महाराजांच्या अंगावरची कांती. आणि गुलाबी गोरे त्यात गुलाबी महाराज. पाय एवढे मऊ की म्हणजे वर्णन नाही त्यात सुद्धा, की महाराजांच्या पायाला जर हात लावला तर आत हाड आहे का नाही कळायचं नाही, इतके महाराजांचे पाय मऊ आहेत. बरं, त्यांच्या अंगाला वास असा येतो की म्हणजे तो वास जर आला, तो नुसता सुगंध जर आपण घेतला तरी सुद्धा आपली समाधी लागेल. आता हे आपण वर्णन करू शकतो. म्हणजे निर्गुण परमेश्वर सगुणात आला, मग आपण त्या सगुणातनं काहीतरी अनुभवलं, त्या अनुभवातून आपल्याला जे फिलिंग झाले, आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं, मग आपल्याला कळतं हे खरं. कारण आपण आपल्यात पण ट्रान्सफॉर्मेशन अनुभवतो त्यावेळेला, हे बदल घडतो. म्हणून सगुणातनं
केलेली भक्ती निर्गुणापर्यंत लवकर नेते. डायरेक्ट निर्गुणापर्यंत गेलं नाही शक्य, कारण आपला मुळातला स्वभावच असा आहे की बाप दाखवून श्राद्ध घाल. बरोबर. तुमच्याकडे आज जो काही मोबाईल फोन असेल किंवा जे काय असेल, तुम्ही काहीतरी तर ते घेताना सर्च केले, मग तुम्हाला तो सापडला, मग तुम्ही 4 लोकांना चौकशी केली, मग तुम्ही ती वस्तू ऍक्च्युअल हातात घेऊन बघितली, मग तुम्ही तुमचे रिक्वायरमेंट्स बघितल्या, त्याच्यातले स्पेसिफिकेशन बघितले, हा चल हे माझ्या रिक्वायरमेंटला मॅच होते, मग तुम्ही तो घेतला. करेक्ट आहे. नुसतं तुम्ही ऐकलं असतं अरे असा असा एक फोन आहे, तुम्ही तो फोन कधी बघितलाच नसता, पण नुसतंच ऐकताय, तुम्ही किती वेळ ऐकणार? एक म्हणणार अरे अशी वस्तू एक्झिस्ट करते तर दाखव, ती वस्तू कशी ते तर दाखव, नुसतंच काय ऐकायचं. भले किती ती वस्तू भारी, पण तुम्ही जर प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितली नाही तर तुम्ही त्याचा अनुभव नाही घेऊ शकले, तुमचा त्याच्यावरती श्रद्धा बसणार नाही. बरोबर. तसाच सेम परमेश्वर. आणि तो गुरु रूपात ज्या वेळेला त्याच्यापाशी जातो त्यावेळेला त्याची अनुभूती पटकन येते, विश्वास जास्त बसतो. आणि तिथून आपण खरं मी बघितलेल्या लोकांचा अनुभव सांगतो, दिसायला माणूस असणं आणि माणूस होणं, मग माणसातून संत पदापर्यंत जाणं आणि संत पदातनं मग त्या परमेश्वराशी एकरूप होऊन जाणं, हे चेंजेस, हे फेजेस मी बघितलेत लोकांमध्ये. पण त्याच्याकरता भक्ती हा एकच मार्ग सगळ्यात चांगला. आणि तुमच्या माझ्यासारख्या सोप्या लोकांना म्हणजे हे कसं घडतं किंवा असं काही घडावं ही जरी कोणाच्या मनातली इच्छा असेल तरी त्याला एकच गोष्ट आहे, भक्ती, भक्ती आणि फक्त भक्ती, निस्सीम भक्ती. म्हणजे तिथं मी बाबांच्या आयुष्यात खूप प्रसंग बघितले, म्हणजे अत्यंत हालाखीत जगलेल्या बाबांना बघितले. म्हणजे आज जी लोक संडासला चप्पल घालतात ना, ती चप्पल घालून माझे वडील कामाला जायचे. मी अनेक वेळेला माझ्या आईला गाऊन किंवा हे असताना पण दुसरा गाऊन घ्यायला विकत पैसे नाही येत, म्हणून ती तोच गाऊन तेच धाग्याच्या कलरला मॅच होणारा धागा आणून शिवून वापरायची. हे मी स्वतः बघितलं. पण तरी कधीही एक सुईच्या एका टोका इतकं सुद्धा स्वामींवरचा विश्वास आईचा किंवा बाबांचा कमी झाला हे मी कधीच अनुभवला नाही. कधीच नाही. आणि ह्याचा परिणाम इथे हे दिसतंय, त्याचं फळ पूर्ण. म्हणजे बाबांच्या आयुष्यात मी असे प्रसंग 2-3 बघितले की पूर्ण शून्याला, फायनान्शियली शून्य जे आपण म्हणतो ना, तशा अवस्थेत गेलेलं पण परत महाराजांनी उभं केलेलं. आणि ती परीक्षाच होती बाबांची. बाबा नेहमी सांगायचे, मी जेव्हा बाबांशी बोलायचं, बाबा अशा खांद्यावर हात ठेवत, म्हणजे जसं मी जसं मोठा लंबत बाबा थोडं मित्रासारखं गेलं. बाबांनी सांगितलं अरे काही नसतं, महाराजांना माहित असतं सगळं. ते आपली परीक्षा बघतात की माझा विश्वास, तुझा माझ्यावरचा विश्वास डगमगतोय का, जरा कुठं अवघड प्रसंग आला तर मला शिव्या देतोयस का, जसे इतर लोक मला शिव्या देतात तसं तू पण करतोय का, हे ते महाराज बघत असतात. म्हणलं तिथंच आपण चुकायचं नाही. ती खरी परीक्षा आहे. ज्या वेळेला तू त्या परीक्षेला पास होशील ना, महाराज कसं उचलतात बघतो. जसं आई लहान मुलगा धावत धावत आईकडे येतो आणि असं पटकन कडेवर उचलती, त्याचे मुके घेते, तसं म्हणले महाराज तुला अनुभव, तसा अनुभव तुला महाराजांचा येईल. पण विश्वास सोडू नको, नेहमी सांगायचे बाबा, नेहमी. आणि त्याचं फळ आज तुम्ही बघताय. या वास्तूत होणारा बदल, अजूनही भरपूर बदल घडतील. माहित नाही मलाही कसे घडतील, काय घडतील, पण एक अंतःकरणातनं मला जाणवते की हे बदल घडत आहेत. आणि मला तुम्हाला आवर्जून सांगायला लागलं की आता दत्त जयंती येतेच आहे, 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे, तेव्हा तुम्ही पुन्हा या. नक्की येणार. आणि एवढ्या दिवसानंतर इथे यायचा योग आलाय. महाराज शरण सोडायचे नुसते. आणि ते वेगळं असतं. म्हणजे ज्या वेळेला इथे हे उपक्रम 2 घडतात आणि मी त्या लोकांमध्ये बदल बघितला, मी लोकांना बरेच वेळा विचारलं की तुम्हाला खरंच बरोबर वाटलं ना, तुम्हाला चांगलं वाटलं ना, तर अनेक लोकांच्या डोळ्यात भरून आलेले बघितले मी. म्हणजे त्याच्यातनं मला जास्त हे वाटलं की ह्या 100 किलोच्या देहाचा उपयोग काहीतरी चांगल्या कामासाठी होतो, नाही तर नुसतं देह पोचण्यात काही अर्थ नाही. जर दुसऱ्याच्या कामी येत नसेल तर त्या देहाचा काही उपयोग नाही. स्वतःसाठी तर काय, भाकरीच्या तुकड्यावरती बुरशी लागते, ती पण स्वतःसाठीच जगते. मी माणूस म्हणून जन्माला आलो, त्याचा उपयोग काय आला. आणि एवढं की अशा आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो आपण की ज्यांना मी बाबांना अनेक वेळेला दुसऱ्यांचं, जे मला प्रसंग आठवतात ती लोकही माहिती आहेत, नाव नाही सांगू शकत, पण स्वतःची परिस्थिती हालाकीची असताना, म्हणजे स्वतः धान्य किराणा सगळं उधारीवरती घेत असताना कोणीतरी आपल्यासारखाच हाल अपेक्षा सहन करतोय. पण बाबांनी एवढंच बघितलेलं मला आठवतं की मी बाबांना नंतर विचारतो की बाबा तुम्ही त्यांना
कशी काय मदत करू शकलेत? म्हणजे ऑलरेडी आपण त्यावेळेला फायनान्शियल लॉसमध्ये होतो खूप, आणि आपणच आपल्यावरतीच किराणा मालचं किंवा दुधाची अशी उधारी होती, तर तुम्ही आणखीन उधारी वाढवून तुम्ही त्यांना कसं काय दिलं? बाबा म्हणले, अरे सोपं आहे, माझ्या मागं स्वामी पण त्याच्या मागं नाही आहेत, आणि त्याला मी स्वामींकडे वळवतोय. तर त्याच्या मनातली ती भावना, की काय होतं म्हणले, जेव्हा फायनान्शियल माणूस झोपतो ना, त्यावेळेला त्याला असं निराधारासारखं वाटायला लागतं, देवबीव सगळं खोटं वाटायला लागतं. पण तो काहीतरी इथं पावलं उमटलेत म्हणून आलाय माझ्याकडं, तर मला महाराजांनी सांगितलं त्याला दे, मी तुझी काळजी घेते. वा. म्हणजे अक्षरशः महिन्याचा किराणा वगैरे बाबांनी दिलेला आहे. म्हणजे जेव्हा ऑलरेडी स्वतःच्या डोक्यावर कर्ज आहे आणि हे वाढीव अजून घेतलेले आहे, आणि लोकांनी त्यांना बाबांना दिलेले आहे. त्यांनी हे नाही मागितलं कधी आणि म्हणजे कित्येक लोक तर मला नंतर कळली, की जी मठात यायची आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्या वडिलांनी आम्हाला असं केलं, तुमच्या वडिलांनी असं केलं. मलाही माहित नव्हतं काही गोष्टी. या तर मी तुम्हाला बघितलेलं सांगतोय. माझ्या पश्चात म्हणजे जे मला माहित नाही अशा अनेक गोष्टी होत्या, ज्या बाबा गेल्यानंतर जेव्हा मला लोक इथं बघायला लागली पूजा करायला, तेव्हा लोक अरे ते गुरुजी कुठे गेले? म्हटलं नाही, गुरुजी कधी झालं? म्हटलं असं असं झालं, तर त्यांनी आम्हाला असंच केलं होतं. मग मी नंतर इथं जायला तर मी आईला सांगायचो, आई बाबांनी अशी कोणाला तरी मदत केली होती, बाबांनी हे असं असं केलं होतं. मग रस्त्यावरचा कचरा झाडणाऱ्या माणसाला पासून बाबांनी काय मदत केली, म्हणजे मला हे नंतर कळलं. म्हणजे याच्यातनं एक गोष्ट शिकलो, की जे आपले पूर्वज म्हणतात ना, की दान या हाताने केलेलं दान या हाताला कळू नये. खरं. गुप्तदान करतात. आणि बाबांचे शब्द नेहमी एकच गोष्ट मला आठवती, की मग बाबा नेहमी म्हणायचे, की मठात आपण येतो ना, हा मठ म्हणजे स्वामी, मी म्हणजे स्वामी, मी ज्याची पूजा करतोय ते सुद्धा स्वामी, स्वामीच स्वामींची पूजा करतात हे मनात ठेवणे, मी करतो हे आणू नको. शेवटी भाव महत्वाचा आहे. 100%. आणि तो अनुभव येतोच, खरं. तो अनुभव येतोच. तुम्ही दत्त जयंतीला जेव्हा याल ना इकडं, तेव्हा तुम्हाला मी सांगायची गरज लागणार नाही. ते प्रसंग तुम्ही बघितले की तुमच्या लक्षात येईल. म्हणलं ना, आणि अगेन अनुभव, हा अनुभव आहे. जसं गुलाबी थंडी ही अनुभवल्यानंतरच कळते, उन्हाळ्याचे चटके हे अनुभवल्याशिवाय कळतच नाही. नुसतं एखाद्याने सांगून उपयोग नाही की उन्हाचे चटके कसे असतात, ते प्रत्यक्ष अनुभवेल. पाऊस कसा असतो अनुभव येतो, तो अनुभव ज्याचा त्यांनी घ्यायचा. असं आहे हा मठ, असं चालू आहे. जर कुणाला या मठामध्ये यायचं असेल तर याची वेळ काय आहे? रोज तसं सकाळी मी असतो 8:30 पर्यंत, रविवारी बराच वेळ असतो, साधारण 11, 11:30, 12 पर्यंत असतो. पण मी तुम्हाला पाहिजे माझा नंबर देऊन ठेवीन, मी कोणाला यायचं असेल तर अगोदर त्यांनी कळवावं. कारण आत्ता तरी असा हा जसं इतर देवस्थानं उघडी असतात तसं नाहीये, भविष्यात होईल, पण ते कधी होईल हे मी नाही सांगू शकत, कारण शेवटी करते करवी ते स्वामी आहेत. पण कोणाला यायचं असेल अवश्य फोन करून या, काहीच हरकत नाही, मी नंबर देऊन ठेवतो तुम्हाला. अक्षय गुरुजींचा नंबर मी खाली कॉमेंटमध्ये देईन, तर तुम्ही त्यांना फोन करा आणि जर तुम्हाला यायचं असेल तर, आणि मग तुम्ही दर्शन घ्या स्वामींचं. खूप छान वाटलं ऐकून. धन्यवाद. मला श्री स्वामी समर्थ.